मित्रांनो, खोट्या बातम्या दाखवणाऱ्या चॅनलला बळी पडू नका. कारण की सध्या स्थितीत YouTubeवर अनेक प्रकारचे खोट्या बातम्या चालत आहे मित्रांनो. कारण की नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी येतील, या तारखेला नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहे. त्या व्हिडिओमध्ये काहीच तथ्य नसतात आणि त्या कुठे जी-आरसुद्धा आलेला नाही आणि त्या व्हिडिओमध्ये फक्त अशी थंबनेल लावून शेतकऱ्यांना फक्त शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळल्या जातात मित्रांनो. कारण की या तारखेला पैसे येईल, त्या तारखेला पैसे येईल असं फक्त ते शेतकऱ्यांना प्रलोभन दाखवले जातात आणि व्ह्यूजसाठी शेतकऱ्यांना खोट्या बातम्या दिल्या जातात. मित्रांनो, मी शेतकरी मित्रांना मित्रांना एकच म्हणणं आहे माझं, की अशा खोट्या बातम्यांना तुम्ही बळी पडू नका आणि तुम्ही फक्त ओळखायला शिका, की कोणती बातमी खरी आहे, कोणती बातमी खोटी आहे. हे जर तुम्ही ओळखलं मित्रांनो, तर तुम्हाला कोणीही अशा प्रकारच्या खोट्या बातम्या देऊन तुमच्या भावनाशी खेळणार नाही मित्रांनो. तुम्हाला तुमचं कसं आहे मित्रांनो, तुम्ही एखादा व्हिडिओ बघता आणि तुम्हाला कसं आस लागून जाते, की या तारखेला आपल्याला पैसे मिळणार आणि त्या तारखेला जर तुम्हाला पैसे मिळाले नाही, तर तुम्हाला दुःख होईल मित्रांनो. तुमचं काम तुम्ही म्हणजे होणार नाही कोणतेच. तर मित्रांनो, अशा प्रकारचे तुम्ही व्हिडिओ पाहणे बंद करा. कारण की YouTubeवर सध्या कसं शेतकऱ्यांना खूप शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळत आहे लोकं. फक्त पैसा कमवण्यासाठी, व्ह्यूजसाठी अत्यंत मोठ्या प्रमाणाचे खोटे व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो, की योजनेचे पैसे या तारखेला येणार, या योजनेचे पैसे या तारखेला येणार. पण त्या व्हिडिओमध्ये काहीच तथ्य नसतात. मित्रांनो, तुम्हाला जर खरी माहिती पाहिजे असेल, तर जे चांगले यूट्यूबर आहे, जे फक्त खरी माहिती देतात, त्यांचे व्हिडिओ बघा. हे असे आलतू-फालतू लोकांचे व्हिडिओ बघणे बंद करा. कारण की हे लोकं फक्त व्ह्यूजसाठीच चॅनलवर व्हिडिओ बनवतात आणि त्यांच्या चॅनलवर व्हिडिओला एका दिवसात लाखो व्ह्यू येतात आणि ते फक्त पैसा कमवतात आणि तुम्हाला खोटी माहिती माहिती देतात मित्रांनो. माझं एकच म्हणणं आहे मित्रांनो, तुम्हाला जर खरी माहिती पाहिजे असेल, तर जे रेप्युटेड यूट्यूबर आहे, म्हणजे ते चांगली माहिती देतात प्रत्येक वेळेस, त्यांना ऐका. अशा खोट्या माहिती देणाऱ्या यूट्यूबरला बळी पडू नका आणि जर तुम्हाला अशा यूट्यूबरला बळी पडायचं नसेल, तर तुम्हाला त्या यूट्यूबरला डोंट रिकमेंड धिस चॅनल असं करून तुम्ही त्या चॅनलला म्हणजे तो तुम्हाला चॅनल कधीच दिसणार नाही.